कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर जिल्हा पतंजली योग परिवाराच्या वतीने स्मरणिका छपाईचा शुभारंभ कोल्हापुरातील शिवाजी उद्यमनगर येथे करण्यात आला। त्याचबरोबर मुखपृष्ठांचा लोकार्पण सोहळा श्री अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांनी योग आयुर्वेदाचे त्यांनी महत्त्व विशद केले। तसेच स्मरणिका शुभारंभात शुभेच्छा देऊन ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिलेत। यावेळी पतंजली योग परिवारचे राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे यांनी प्रास्ताविकात स्मरणिका प्रकाशनाचा उद्देश व संकल्पना विशद केली। देशात अशा प्रकारच्या पतंजली परिवार कोल्हापूर यांचा सर्वप्रथम आदर्शवत उपक्रम पार पडत असल्याचं त्यांनी नमूद केले। स्मरणिकेचे संपादक अशोक पालकर यांनी सर्वांचं स्वागत केले। शुभारंभ प्रसंगी स्मरणिका प्रकाशन समितीचे मार्गदर्शक व सदस्य विलास निकम, डॉक्टर विलास देशमुख, डॉक्टर पी.बी. दराडे, दिलीप माळी, डॉक्टर गिरीश आरीकर, नवनाथ पाटील, सूर्यकांत गायकवाड, मनोहर मोरे, आनंदा कांबळे, जगदीश मंत्री, मारुती शिंदे, शिवाजी ढेरे, शरद निगडे, बी.डी. पाटील, संजय कानकेकर, सुनील चौगुले, प्रकाशक दत्तात्रेय पुरोहित, शैलेश पुरोहित, पतंजली परिवारातील सर्व समितीचे पदाधिकाऱ्यांसह साधक, हितचिंतक, अंबाबाई मंदिराचे पुजारी, भक्तगण उपस्थित होते। गिरीश आरेकर यांनी सूत्रसंचालन केले तर भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी शांताराम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले।